तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन एकदम जबरदस्त व्हिडिओमध्ये. कारण की मित्रांनो, आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे. मॉर्निंगला आपण ज्यावेळेस मार्केट ज्यावेळेस ओपन होत आहे, ओपन झाल्याबरोबर आपल्याला फक्त एक किंवा एखादं 2 ट्रेड जर मिळाले, तर त्या ठिकाणी आपल्याला एकदम जबरदस्त प्रॉफिटेबल म्हणजे झाल्यास आपलं एक्साइटमेंट वाढतं आहे ट्रेडिंगमध्ये. जर लॉस होत असाच आपलं एक्साइटमेंट कमी होत आहे, तर त्यासाठी तुम्हाला फक्त सकाळी 9:30 ते 11च्या आतमध्ये आजचं जे स्ट्रॅटेजी सांगणार आहे तुम्हाला, फक्त 1 ते 2 ट्रेड, तुम्हाला 1 ट्रेड तरी नक्की मिळणार आणि त्यात मोठं मोठं तुम्हाला प्रॉफिट मिळणार. म्हणजे तुम्ही कम्फर्टेबल असणार त्या प्रॉफिटला घेऊन. तर तितकं तुम्हाला स्ट्रॅटेजी सिंपल पद्धतीनं सांगणार आहे. दररोज सकाळी तुम्हाला फक्त 9:30 नंतरनं, म्हणजे मार्केट ज्यावेळेस ओपन होत आहे तिथून 15 मिनिट सोडून द्या, तुम्ही मार्केटला थोडंसं सस्टेन होऊ द्या. कारण की मार्केटचं मुवमेंट कसं सुरुवातीला खूप फास्ट असतं, त्यामुळे तिथं सेटअप पण होत नाही. त्यामुळे तुम्ही काय करा, मार्केटला थोडंसं वेळ द्या, थांबा आणि त्यानंतरनं 9:30 नंतरनं एक चेक करा 9:30 ते 11च्या आतमध्ये. तर इथं काय करायचं तुम्हाला, इथं चालू मार्केट आज 6 तारखेचं मार्केट तुम्ही बघू शकता. इथं मार्केटचं इथं चालू मार्केटचं टायमिंग आहे. इथं 9:30 नंतरनं तुम्हाला दाखवतो काय मुवमेंट येणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी तुम्हाला काही स्टेप्स सांगतो मी, त्या मार्केटचे मुवमेंट्स कसं करतात ते सांगतो मी. मार्केट कसं, हे पहिला जर स्टेप बघितला आपण, तर मार्केट ज्यावेळेस ओपन होतं आहे फक्त अपसाईडला जात आहे. ओके. दुसरं जर स्टेप आपण बघितलं याच्यामध्ये, तर मार्केट ओपन झाल्याबरोबर त्या दिवशी दिवसभर डाऊन साईडलाच जात आहे. आणि तिसरं जर बघितलं आपण, तर मार्केट कसं पूर्ण साईडवेज जात आहे. ओके. आणि चौथं जर बघितलं आपण यामध्ये, तर चौथं कसं आहे, मार्केट सुरू झाल्यावर वरती जातं आणि त्यानंतरनं डाऊन साईडला जातं पूर्ण दिवसभर. आणि पाचवं आणि शेवटचं म्हटलं तर काय, मार्केट ज्यावेळेस सुरू होत आहे थोडंसं खाली जात आहे आणि त्यानंतरनं अपसाईडचंच मुवमेंट करत आहे पूर्ण कंप्लीट दिवसभर. तर आपल्याला काय करायचं, हे कधी तर एकदा होतं आहे, म्हणजे डायरेक्टली अप साईडचं मुवमेंट करणं कधी तर एकदा होतं आहे, आणि हे डायरेक्टली डाऊन साईडचं मुवमेंट हे पण कधी तर एकदाच होतं आहे. पण साईडवेज हे जास्तीत जास्त होतं आहे. आपल्याला काय करायचं आहे, हे अशा प्रकारचं 2 हे सेटअप बघायचे आहेत. हे सेटअप बघायचं आणि सेटअप काय करायचं, तो मार्केट ज्यावेळेस ओपन होतं आहे, ओपन झाल्यावर वरती जाऊन ज्यावेळेस ट्रेंड रिव्हर्स करतं आहे, किंवा मार्केट खाली जाऊन ज्यावेळेस ट्रेंड रिव्हर्स करून वरती जातं आहे, ह्या 2 मुवमेंटलाच आपल्याला कॅप्चर करायचं आहे. सकाळी 11च्या आतमध्येच. 11 नंतर बघायचं नाही आहे, साईडवेज वगैरे जाऊ शकतं. तर इथं बघा, तुम्हाला सोपी पद्धत सांगतो. या ठिकाणी काय करायचं तुम्हाला नेमकं, बँक निफ्टीचं 5 मिनिटाचं मी चार्ट लावलेलं आहे इथं या ठिकाणी. तर इथं कधी पण तुम्हाला काय करायचं आहे, 2 गोष्टी येणं गरजेचं आहे. ते म्हणजे चार्ट पॅटर्न आणि एक कॅन्डलस्टिक पॅटर्न, ह्या 2 गोष्टी तुम्हाला येणं गरजेचं आहे. ते जर तुम्हाला माहिती नसेल, नवीन असेल तुम्ही, चॅनलवर व्हिडिओ अवेलेबल आहे, तुम्ही नक्कीच बघून घ्या. एकदम साध्या सोप्या पद्धतीनं समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथं मार्केट 6 तारखेचं ओपन झालं आहे आणि टायमिंग जर बघितलं आपण या ठिकाणी 9:30चं टायमिंग आहे. आणि इथूनच एक फास्ट मुवमेंट अपसाईडला दिलेलं आहे मार्केट. आजच्या चालू मार्केटमध्ये सांगत आहे तुम्हाला. तर आता टाईम पण झालेला आहे 11च्या जवळपास. तर इथपर्यंत तुम्हाला मुवमेंट मिळालं, बस झालं. आपल्याला एक जरी मुवमेंट मिळालं तर संपलं. तर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी मोमेंट कसं ओळखायचं आहे. आता इथं 9:30चं हे कॅन्डल आहे, 9:30च्या दरम्यान इथं, म्हणजे 5 मिनिट इकडे तिकडे चालेल थोडंसं. तर त्यानंतरनं बघू शकता मार्केटमध्ये काय बघायचं आहे, वरून खाली पडलेलं आहे कालच्या दिवसापासून कॅन्डल्स, म्हणजे डाऊन ट्रेंड आलेला आहे. तर डाऊन ट्रेंडमध्ये आपल्याला काय करायचं, सिंपल, जर मार्केट अशा प्रकारे राहिलं, डाऊन ट्रेंड कालच्यापासून पडलेलं राहिलं, तर इथं तुम्हाला एक ट्रेंड लाईन ड्रॉ करायचं आहे. ट्रेंड लाईन ड्रॉ केलं, जर याच्यावरती गेलं मार्केट, तुम्हाला काय करायचं, वरून खाली पडलेलं याच्यावरती गेलं, सस्टेन करून जर अपसाईडला जात असेल, तर तुम्हाला इथं कॉलचं ट्रेड बनवू शकताय. तर हे एक झालं. याच्यामध्ये तुम्हाला अजून एक काय बघायचं आहे, हे पण तुम्ही चेक करू शकता. कॅन्डलस्टिक पॅटर्न जर तुम्हाला येत असेल, तर इथं बघा डब्ल्यू पॅटर्न पण तसं बनलेलंच आहे मार्केटमध्ये. हे बघा डब्ल्यू पॅटर्न बनलेलं आहे. ओके. कालच्यापासून मार्केटचं हे डब्ल्यू पॅटर्न, तुम्हाला म्हणलं कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि चार्ट पॅटर्न, तरी त्या ठिकाणी डब्ल्यू पॅटर्न पण बनलेला आहे, डबल बॉटम पण याला आपण म्हणू शकतोय. तर इथून मार्केट वर जे गेलं, डब्ल्यू पॅटर्नचं नेकलाईनला ब्रेक केल्यावर वरती साईडला मुवमेंट मस्तमध्ये दिलेलं आहे मार्केटचं. ओके. तर आता पॉईंट काय मोजण्यात अर्थ नाही आहे, तुम्ही समजून घेऊ शकता. बँक निफ्टीचा इतकं मोठं पॉईंट्स म्हणजे किती मोठं होऊ शकतं आहे. तरी तुमच्या माहितीसाठी द्यायचं म्हटलं तर बघा, पॉईंट इथून इथपर्यंत सकाळी 9:30 नंतर मुवमेंट काय दिलं मार्केटनं, तर इथं पूर्ण 467, जवळपास ऑलमोस्ट 500 पॉईंटचं मार्केटनं मुवमेंट दिलेलं आहे बँक निफ्टीमध्ये. ओके. हे एक्झाम्पल झालं. काय सिंपल बघायचं तुम्हाला, 9:30 नंतरनं, 9:30पर्यंत हे थोडेसे कॅन्डल सोडून द्या 5 मिनिटाचे. त्यानंतर बघा कालचं मार्केट अशा प्रकारे इथं काय केलेलं आहे, झिगझॅग करत खालीपर्यंत आलेलं आहे. एक तर ट्रेंड लाईन आपण ड्रॉ केलं आहे वरच्या सगळ्या कॅन्डल्सला कव्हर करायला. त्यानंतर जर आपण नीट बघितलं, तर इथं एक डब्ल्यू पॅटर्न, हे दुसरं आहे डब्ल्यू पॅटर्न, त्याला ब्रेक केलं, अपसाईडला गेलं. आणि तिथंच जर अजून थोडक्यात जर बघितलं, तर इथं एक कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, जे की इथं लाल कलरचं कॅन्डल दिसतंय, ते आहे हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न. ओके. हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न, ते पण जर बघितलं तुम्हाला, तिथून पण तुम्हाला कन्फर्मेशन मिळेल. चला मग अजून एक थोडंसं पुढं बघूया आपण. हे एका दिवसाचं झालं आहे.
आता बघा हे झालं हे 5 मार्चचं. इथं जवळपास मी 9:30चं टायमिंग बघत आहे, पण इथं दिवस जर बघितलं तुम्ही तर दिवसभरच्या मार्केटमध्ये जवळपास आपलं टायमिंग इथं आहे. तुम्हाला काय म्हणलं 9:30 ते 11, तर 11चं टायमिंग इथं एक्झॅक्ट इथं आहे आणि त्यानंतरनं 9:30चं टायमिंग इथं आहे. ओके, तर एवढ्या रेंजमध्ये कुठंच आपल्याला ट्रेंड रिव्हर्स करताना दिसलेलं नाही आहे. पूर्ण साईडवेज स्लोली मार्केट इथं मूव्हमेंट केलं आहे. तर मार्केट साईडवेज असताना काय ट्रेडिंग करण्याचं गरज नाही आहे आपल्याला. आपण ऑप्शन बाहेर आहे, साईडवेजमध्ये अजिबात ट्रेड करू नका, अवॉइड करून टाकला. आता बघा इथं 1-2 मूव्हमेंट आहेत या ठिकाणी, तर नीट लक्ष द्या. आता इथं 9:30 ते 11 हे गोष्ट फक्त लक्षात ठेवा. तुम्हाला काय करायचं आहे, 4 तारखेचं मार्केट ओपन झालं, 9:30चं हे कॅन्डल आहे. ओके, आणि इथं आपल्याला 11पर्यंत इथपर्यंतच मुवमेंट बघायचं आहे. 11 नंतर मार्केटमध्ये आग लागेल का आपल्याला ते लक्ष द्यायचं नाही अजिबात. ओके, 11पर्यंतच बघायचं आहे. जर मार्केटमध्ये आपण 9:30 नंतरनं बघितलं तर एक मुवमेंट, आता हे 9:20चं आहे कॅन्डल, 9:30चं इथपर्यंत आहे. ओके, तर इथून जर बघितलं मार्केट खाली पडलेलं आहे. खाली पडल्याबरोबर काय केलं, इथून अपसाईडला मुवमेंट करायला सुरुवात केलं. 1-2 कॅन्डल बघितल्यावर आपल्याला ग्रीन कॅन्डल लगेच समजेल आपल्याला की मार्केट ट्रेंड चेंज केलेला आहे. ट्रेंड चेंज केल्याबरोबर आपल्याला हे गोष्ट लक्षात द्यायचं आहे की वरून खाली मार्केट पडलेलं आहे ऑलरेडी. पडल्यानंतर इथे एक डोजी टाईप कॅन्डल बनलेला आहे. डोजी कॅन्डल तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये ह्या गोष्टी समजून येतील जर नवीन असाल तर बघायला अजिबात विसरू नका. तर हे डोजी कॅन्डल जे आहे इथं, तर हे डोजी कॅन्डलच्या वरती ब्रेक नंतरनं जर मार्केट बघितलं आपण, डोजी कॅन्डलच्या वरती जर आपण एंट्री केलं कॉल साईडला आणि ह्या कॅन्डलच्या खाली इथं तुम्हाला एस एल लावायचं आहे. ते सगळ्या गोष्टी एस एल टार्गेट वगैरे सगळं कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. ओके, पण तिथून जर आपण बघितलं टार्गेट, तर मार्केट इथपर्यंत टार्गेट दिलेलं आहे. जवळपास हे मार्केटचं टार्गेट बघितलं आपण, हे मोजलं जर टार्गेट इथून जर मोजलं आपण इथपर्यंत, तर जवळपास 170 पॉईंटचा मुवमेंट मार्केटनं दिलेला आहे. सकाळी 9:30 ते 11. 11 अजून कुठं आहे, 11चा अजून टाईम थोडंसं इथं आहे बघा तुम्ही, या कॅन्डलला 11 आहे. मग इथून मार्केट खाली पडलं आहे हे जर बघितलं तुम्हाला, तर आता इथून बघा, इथून मार्केट हे एक मुवमेंट दिलेलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, हे एक मुवमेंट तुम्हाला 9:30 नंतरनं मिळालं आहे. कुठे डोजी कॅन्डलच्या मार्फत आपल्याला मिळालेलं आहे. इथून आपण ट्रेड केलं तर इथपर्यंत गेलं आहे. तर ह्याच्यानंतर इथं का बरं फिरलेलं आहे हे एक सांगतोय तुम्हाला मी. तर या ठिकाणी इथं बनलेलं आहे शूटिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न. हे जे सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसतं लाल कलरचं शेवटी टोकावरचं, तर हे शूटिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. त्याच्या लो ब्रेकवरती आपल्याला एंट्री करायचं आहे पुट साईडला, आणि इथं वरती या कॅन्डलच्या वरती हायच्या थोडंसं वरती बफर करून आपल्याला लावायचं आहे एस एल. ओके, आणि टार्गेट बघू शकतो मस्तमध्ये खालच्या साईडला पण टार्गेट. बस आपलं 11चं टायमिंग झालं, त्यानंतरनं मार्केटला एक्झिट करा. तुमच्याकडे जिथले कुठली स्ट्रॅटेजी असेल ते तुम्ही वापरून ट्रेड करू शकताय तुमच्या मर्जीनं. कारण की हे सांगतोय म्हणून एक्झॅक्ट होणार असं काही 100% खरं नाही आहे. मी फक्त एज्युकेशनल पर्पजच्याच हेतूने व्हिडिओ बनवतोय. बाकी तुमच्या मर्जीनं तुम्ही ट्रेडिंग करावा. ओके, तर हे बघा मगाशी जसं म्हणलं एक मोमेंट तुम्हाला सांगितलेलं आहे. कधी कधी मार्केट ओपन झाल्यानंतरनं दिवसभर मार्केट अपसाईडलाच मुवमेंट करतं. हे मार्चचा 1 तारखेचं इथून बघितलं ओपन झालं, फक्त अपसाईडलाच गेलेलं आहे. तर ह्याला आपण सोडून दिलेलं आहे 2 तारखेपर्यंत पूर्ण दिवसभर. म्हणजे ही 1 तारखेचं पूर्ण दिवस अपसाईडचं मुवमेंट. 2 ते 4 तारीख ओके, मध्ये एक 3 तारखेचं आहे. थोडंसं आपण इथं हे बघूया. तर इथं सुट्टी वगैरे असल्यामुळे इथं काय तर 2 दिवस 1 दिवसाचाही प्रॉब्लेम होतं. थोड्याच वेळासाठी 2 तासासाठी मार्केट ओपन होतं. तर ह्याला सोडून द्या. 2 तारखेचं मार्केट बघितलं प्युअर फ्लॅट आहे या ठिकाणी. तर फ्लॅट मार्केटला पण आपण सोडून दिलं आहे. आपण फक्त मुवमेंटचे टार्गेट्स बघितलेलं आहे. आता इथे एक बघा 9:30 आणि 11च्या आतमध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला. जास्त काय टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. 11चं टायमिंग इथं आहे. तर 9:30चं कॅन्डल हे बघू शकता. इथं 9:55 आहे. तर हे 9:55 नंतरनं इथं बघितलं हे 9:30चं कॅन्डल, 9:30चं कॅन्डल आहे. तर मार्केटमध्ये इथं एकदम सोप्या पद्धतीने समजतं हे 9:30चं कॅन्डल. ओके, आपलं टायमिंग आहे शेवटचं 11पर्यंत. तर याच्यामध्ये आपल्याला एक मुवमेंट किंवा 2 मुवमेंट मिळू शकतं. दिवसभर कालच्या दिवसापासून मार्केट काय केलेलं इथं डाऊन साईडला पडलेलं आहे. आणि इथं 9:30ला बघितलं एक कॅन्डलस्टिक पॅटर्न या ठिकाणी बनवलेलं आहे. ते म्हणजे डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. ते जर बघितलं 2 कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. एक तर इथं काय ट्विझर बॉटम आहे. ट्विझर बॉटम म्हणजे काय, 2 कॅन्डलचे लो सेम आहेत ट्विझर बॉटम, किंवा हे दोन्ही कॅन्डलला तुम्ही असं जरी धरलं ओके, तर इथं बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. तर हे तुम्ही बघू शकता. या कॅन्डलच्या हाय ब्रेकवरती आपल्याला एंट्री आणि इथपर्यंत आपल्याला ट्रेड मिळालेला आहे एकदम इझी पद्धतीनं. ओके, आणि त्यानंतर इथून जे ट्रेड मिळालं तुम्हाला, इथं मारुबुजू कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. हे सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे लाल कलरमध्ये. तर ह्या कॅन्डलच्या लो ब्रेकवरती आपण एंट्रीवरती एस एल लावायचं आहे. टार्गेट एकाच कॅन्डलमध्ये इथपर्यंत दिलेलं आहे. तर हे तुम्हाला मिळाले 11च्या आतमध्येच 2 ट्रेड. ओके, 2 ट्रेड मिळाले. चला अजून थोडंसं बघूया, लगे व्हिडिओला थांबूया. इथं व्हिडिओ आपल्याला खूप मोठं बनवायचं नाही आहे, कारण तुम्हाला पण बोरिंग होतं आणि मला पण तितकं मोठं व्हिडिओ म्हणलं ना थोडंसं हार्ड होतं. ओके, तर हे 28 तारखेचं हे 9:30चं जवळपास इथं 9:30चं एक मुवमेंट आहे.
9:30 नंतरनं इथं बघू शकता इथून एवढं ट्रेड मिळालं आहे. तर इथून हे आपल्याला ट्रेड मिळालं नाही मिळालं माहीत नाही आहे. जर आपण कालच्या दिवसाचं जर आपण बेसवर बघितलं, आपण इथं एक ट्रेंड लाईन जर ड्रॉ केलं, जर इथं 9:30ला ओपन होऊन जर 9:30 पर्यंत इथपर्यंत आलं आणि ह्याच्यानंतर जर ह्याला ब्रेक करून जर खाली गेलं असलं, तर इथं आपल्याला एक ट्रेड मिळालं असतं. कारण की हे रेंज ब्रेक केलं असतं, रेंज ब्रेक केलं असतं. पण इथं काय केलं मार्केटनं, याच रेंजला सस्टेन केलेलं आहे. मग इथूनच अपसाईडचं मूव्हमेंट घेतलं आहे. मग ही ट्रेड आपल्याला समजलं नाही समजा, कारण की हे साईडवेज मार्केटवरनं आपल्याला समजणार नाही आहे. ह्याला म्हणतात दररोज बॉक्स ट्रेडिंग. ह्या पण गोष्टीचा आपल्यावरती चॅनलवरती अवेलेबल आहे व्हिडिओ, तुम्ही बघू शकता. ह्याला रेंज बॉक्स म्हणतात. ह्याला ब्रेक केल्यास आपल्याला एंट्री मिळते, पण आपली स्ट्रॅटेजी आजची ते नाही आहे. तर 9:30 नंतरनं एक मोठं ट्रेंड कुठं मिळतं आपल्याला ते कॅप्चर करायचं आहे. तर इथं बघितलं आपलं 11चं टायमिंग इथपर्यंत आहे. याच्यानंतरनं 11च्या आतमध्ये इथून इथपर्यंत आलेलं आहे, त्यानंतरनं मार्केट फिरलेलं आहे. जर इथं बघितलं ह्या दोन कॅन्डलचं दोन्ही हाय सेम आहेत, म्हणजे ह्याला म्हणतात ट्विझर टॉप. ट्विझर टॉप नंतरनं बघितलंय मार्केटचं मुवमेंट इथं खाली जर ब्रेक केलं त्या कॅन्डलच्या खाली, ट्विझर टॉपच्या खाली, ओके, तर आपण इथं पुट साईडच्या ट्रेडमध्ये बसू शकतोय. वरती SL लावू शकतोय. थोडंसं मोठं करून दाखवतो, तुम्हाला समजेलच, क्लिअरली दिसेल इथं. हे बघा, हे दोन्ही कॅन्डलचे जे हाय लेवल आहेत ते टॉपवरती आहेत, म्हणजे टॉप जे दोन्ही आहेत सेम आहेत. ओके, सेम टॉप असल्यामुळे तिथून ट्विझर टॉप असं म्हणू शकतोय. त्याला ब्रेक करताच आपण खालच्या साईडला ट्रेड घेऊ शकतोय. एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला हे समजून सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. तुम्हाला इतकं मोठं ट्रेड घ्यायचंच नाही आहे. मी कधी म्हणत नाही आहे मोठी रक्कम कमवा म्हणून. तुम्ही याच्यातलं थोडं जरी पर्सेंटेज कुठं एक्झिट केलात, जरी तुम्ही इथं ट्रेड बनवला पुट साईडला, इथं वरती SL जरी घेतलं आणि कालच्या मार्केटचा जर एक अंदाज लावला, इथपर्यंत सपोर्ट धरलं, इथून इथपर्यंत जरी ट्रेड घेतलं, तरी पण तुम्हाला एकदम मस्तमध्ये प्रॉफिट या ठिकाणी बघता येईल. ओके, अपेक्षा करतो मित्रांनो तुम्हाला ह्या गोष्टी नक्कीच समजलेल्या असतील. तुम्हाला काय करायचं आहे, चार्ट पॅटर्न बघायचा आहे, कॅन्डलस्टिक पॅटर्न ह्या 9:30 ते 11च्या दरम्यान कुठं बनतं का ते बघायचं आहे. आणि त्यासोबत तुम्हाला एक 2-4 गोष्टी अजून एक नक्कीच बघायचं आहे. ते तुम्हाला आता जर समजा कुठंतरी एखादं 9:30 ते 11च्या दरम्यान एखादं चार्ट पॅटर्न बनलं, ओके, किंवा एखादं कॅन्डलस्टिक पॅटर्न जर बनलं, तर त्यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे व्हॅल्यूम. ओके, व्हॅल्यूम चेक करायचं आहे. त्यानंतरनं तुम्हाला काय बघायचं आहे, प्राइस ॲक्शन बघायचं आहे. प्राइस ॲक्शन म्हणजे काय, नवीन असाल याच्या पण बद्दल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. प्राइस ॲक्शन म्हणजे काय, मार्केटचं मुवमेंट कशा प्रकारे करतं हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये समजून येईल. ह्याला म्हणतात प्राइस ॲक्शन. ओके, म्हणजे प्राइस ॲक्शन कसं करू लागलं ह्या गोष्टी. एक तर बघायचं आहे तुम्हाला काय, व्हॅल्यूम, त्यानंतरनं प्राइस ॲक्शन बघा. त्यानंतरनं तुम्हाला बघायचं आहे चेंज इन OI डाटा, जे की ऑप्शन चेनमध्ये असतं. याच्याबद्दल देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. नवीन असाल तर चॅनलला व्हिजिट करा. बरेचसे तुम्हाला स्ट्रॅटेजीज, बरेचसे इंडिकेटर्स, बरेचसे तुम्हाला टाईम फ्रेमवरती स्ट्रॅटेजीज मिळतील तुम्हाला. आणि त्या ठिकाणी ऑप्शन चेन वगैरे डिटेल ॲनालिसिस करून टेक्निकली गोष्टी, सगळ्या गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्लेलिस्ट वगैरे नक्कीच चेक करा. हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड थँक्यू सो मच.